रुग्णालयात उपचार घेणं आता महाग होणार. रुग्णालयातील खर्चात 70% वाढ. सरकारी आरोग्य सेवेवरील बोजा वाढणार. तुम्ही एकदम हेल्दी आणि फिट आहात ना? आम्ही असं का विचारतोय याचं कारण केंद्र सरकारच्या सर्वेक्षणातून समोर आलेलं एक धक्कादायक वास्तव. या आरोग्य सर्वेक्षणानुसार जीवनशैली संबंधित आजारात वेगानं वाढ होत असल्याचं समोर आलंय. यात तरुणांमध्ये संसर्गजन्य आजारांचं प्रमाण 27% इतकं आहे, तर दुखापतींचं प्रमाण 17.9% दिसून आलंय. पचन संस्थेशी संबंधित आजारांचं प्रमाण 14% इतकं आहे. आणि त्याहूनही धक्कादायक म्हणजे तुम्ही जर रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झालात तर त्यासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चात तब्बल 70% वाढ होणार आहे. रुग्णालयीन उपचाराचा खर्च जो 2017-18 मध्ये 20,135 रुपये इतका होता, तो आता 2025-26 मध्ये 34,064 रुपयांवर गेलाय. म्हणजेच वैद्यकीय खर्चात दरवर्षी अंदाजे 14 ते 15% वाढ होते. त्यामुळेच उपचारादरम्यान औषधांचा खर्च, रक्त तपासणीचा खर्च बघता भविष्यात वैद्यकीय खर्च लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे. खरं तर 140 कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशातील फक्त 1,40,000 कुटुंबांच्या आरोग्याची स्थिती अशी असेल तर मग उर्वरित लोकसंख्येचं काय? तरुणांमध्ये संसर्गजन्य आजारांचं प्रमाण 27% इतकं आहे. त्यामुळे साहजिकच या वाढत्या टक्केवारीचा परिणाम तरुणाईच्या कार्यक्षमतेवरती होणार आहे. अशा वेळी आगामी काळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करणं सरकार समोरचं मोठं आव्हान असेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.